5 ओव्हरचा मॅच. 2 पॉवर प्लेचे षटक आहेत. येस अंपायर, दोन्ही एंडनी का ही मॅच देखील. एकच एंड असेल तुम्हाला खेळण्याकरता, म्हणजेच आपण बघतोय पवेलियन एंड कडून बॉलिंग होईल, रेल्वे एंड कडून बॅटिंग होईल. वेलकम निशान पाटील, आपलं देखील हार्दिक स्वागत. वॉइस ऑफ पाय. त्यानंतर मनीष पाटील सर नेहमीच वेळेच्या आतमध्ये उपस्थिती असते त्यांची आणि आमची, आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि निशान देखील वेळेवर नेहमीच असतात. 5 ओव्हरचा मॅच, पहिली मॅच. नेहमीच नायगाव पोलीस दल आपल्या कामामध्ये बिझी असतात, त्यांच्यामुळे आपण गाढ झोप घेतो, मात्र त्यांचं काम नेहमीच अफाट राहिलंय, म्हणून त्यांना मानाचा मुजरा असेल. आज मोहनदादा पाटील यांचं कौतुक करेन. ही प्रेक्षणीय मॅच जरी असली तरी मात्र दोन्ही संघांच्या माध्यमातून जो खेळ आहे तो प्युअर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. अनेक कामं आपण पाहिलेत बाईंची, आणि त्यामध्ये सर्वांची चांगले मैत्री संबंध आपण पाहतोय. जुचंद्र मास्टर हा संघ पाहायला मिळतोय. संजू पाटील नक्कीच सुपला शॉट ट्रेंडिंगला आहे, मात्र वसई तालुक्यामध्ये सर्वात प्रथम पहिला सुपला शॉट कोणी आणला असेल तर मी नक्कीच नाव घेऊन संजय पाटील यांचं. पाच ओव्हरचा मॅच आहे. मोहनदादा पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपये दोन्ही संघांकरता ही संधी आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्ये सुसर्वदा. गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल ड्राइव्ह केला जातोय. इथे मात्र 1 धाव अर्जित केली जाते. पहिला बॉल पहिली धाव. जुचंद्र मास्टर संघ खेळताना दिसतोय आणि नायगाव पोलीस दल गोलंदाजी करताना दिसतोय. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय. 5 ओव्हरचा मॅच. 2 ओव्हर जे आहेत ते पॉवर प्लेचे आहे. 4 गोलंदाजचा वापर तुम्हाला करावा लागेल आणि एकाच एंडने ही मॅच खेळवली जाईल. पुढचा बॉल इनसाइड आउट करून खेळायचं होतं. कव्हरच्या वरून चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू निघून जाईल तिथपर्यंत, मात्र डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन. आणि पाहता पाहता 3 धावा कंप्लीट. 3 धावेने धावफलक 4 धावा. 2 चेंडू 4 धावा या फलकावरती आपण बघतोय. संपूर्ण नेत्रदीपक आयोजन नियोजन आपण बघतोय. साहेब चषक 2024 TCP लाईव्ह युट्यूबच्या द्वारे हे थेट प्रक्षेपण आपण बघतोय. त्यानंतर आमचे स्कोरर मॅन विथ गोल्डन फिंगर अंकित पवार अप्रतिम स्कोरिंग ते करतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगली अंपायरिंग. आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक 6 धावा. मोंटी गोडेकर सर आपण बघतोय. एका साईडला ललित भोईर सर. हे 2 पंच या मॅच करता आपण बघतोय. संपूर्ण पंचांचं काम देखील अप्रतिम राहिलं या स्पर्धेमध्ये. चांगला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 2 धावा यावेळी कंप्लीट केले जाते. आणि पाहता पाहता 3रे धावेचा प्रयत्न आणि 3 धावा कंप्लीट. 1 धाव आरोग्यासाठी आपण नेहमीच म्हणत असतो मास्टर क्रिकेटमध्ये, मात्र काय एफर्ट्स दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 9 धावा 4 बॉल. नायगाव पोलीस दलकडे देखील अप्रतिम बॅटर्स आहेत. बॉलिंग मार्क वरती आपण बघतोय शैलेंद्र. स्ट्रायकिंगला प्रफुल्ल भोईर, ज्याच्या नावावर मास्टर क्रिकेटमध्ये एक हाफ सेंचुरी देखील आहे. अनेक पराक्रम या खेळाडूच्या नावावर आहे. ऍज अ ओपनर बॅटर म्हणून नेहमीच स्वतःला सिद्ध केलं या खेळाडूने. 1 धाव मात्र रोखली जाऊ शकत नाही. एका धाव्याने धावफलक 10. 5 चेंडू 10 धावा. त्यानंतर आजच्या शेड्यूल मधला पहिला मॅच असेल
अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र वर्सेस जय महाकाल मालजीपाडा. दोन्ही संघाचे संघ नायक इथे रिपोर्टिंग करण्याकरता येऊन राहतील. इनसाइड आउट अप्रतिम ऑन दी अपचा फटका येतोय. पहिला चौकार, फलकावरती धावा 1 ओव्हर 14. नक्कीच मोहनदादा पाटील यांचं गुणगान गाणारं हे गीत, जगदीशजी पाटील यांचा आवाज या गीतच्या माध्यमातून आपण ऐकलात. 1 ओव्हर 14 धावा या फलकावरती. साहेब चषक 2024 आपण बघतोय. साहेबांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय. आणि जबरदस्त आपण बघतोय कटआउट्स, बॅनर्स, संपूर्ण एक स्टेडियम प्रमाणे लुक या स्पर्धेला येतोय. भगवमय वातावरण आणि या भगवा रंग चहू बाजूने आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती येतोय. सेकंड ओव्हर करता अमर पवार. यावेळी मात्र डाऊन द लेग साइड वाईड बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावेडे धावपळक वळतोय 15च्या घरात. आज किशोरजी पाटील हे देखील आहेत मात्र आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये आहेत. आपलं हार्दिक स्वागत. नेहमीच जॉली बॉयज या संघामधून देखील आपण त्यांना पाहिले आणि मास्टर मधलं एक मोठं नाव. इथे मात्र फटका चांगला आहे. मात्र इथे फिल्डर येतोय आणि झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. कदाचित जर सराव असता तर हा झेल देखील होऊ शकला असता. मात्र 2 धावा काही रोखू शकत नाही. 2 धावेने धावपळक पुढे सरसावले 17च्या घरामध्ये. TCP लाईव्ह देखील हे नाव नाही, ब्रँड आहे नायगाव मधलं. आणि आपण बघतोय संपूर्ण पालघर, संपूर्ण मुंबई नगरी आणि गुजरात दौरा त्यांचा नेहमीच आपण पाहिलाय. महेंद्र भगत प्रोप्रायटर आहेत. मात्र अजय भारद्वाज सध्या TCPचे सर्वेसर्वा आपल्याला पाहायला मिळतात. चांगला फटका होता, स्वीप करायचा होता आणि इथे मात्र चेंडू निघून गेलाय. स्वर्गीय लता यज्ञेश्वर भोईर स्टँड मध्ये सलामी देणारा हा येतोय. साहेब चषक चौकार. थँक्यू डीजे. वेलकम निशांत पाटील. आपलं सहर्ष स्वागत कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये. 21 धावा 1.2 चेंडू फेकून झालेत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमेदेव सर्व कार्य सुसर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. मित्रांनो आपण पाहतोय साहेब चषक 2024 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा तुम्ही पाहताय. 2 बलाढ्य संघामध्ये लढत पाहतोय. एका बाजूला महाराष्ट्र पोलीस दलातील कार्यदक्ष अधिकारी पोलीस आपल्याला पाहायला मिळतात. अमर पवारचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मिड विकेटला खेळलेत. अगदी रिंगणातच वर्तुळाचा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला. इथे एक धाव मिळाली. अमर पवार एक चांगल्या धाटणीचा गोलंदाज आहे. अगदी जर पाहिलं तर देपिवली एक्सप्रेस या नावाने देखील हा खेळाडू ओळखला जातो. अगदी वसई तालुक्यातील देपिवली गावातील हा सुपुत्र महाराष्ट्र पोलीस दलामध्ये आपण याला पाहतोय आणि काय जबरदस्त कार्य त्याचं सातत्याने पाहायला मिळतं. अमर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राऊंड द विकेट. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज संजय. समोरच्या दिशेने खेळले तर लॉंग ऑनला शतरक्षक आहेत परंतु लॉंग ऑफचा शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचतील, चेंडूला अडवतील आणि इथे फक्त एकच धाव मिळते. चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. महाराष्ट्र पोलीस दलातील आज खेळाडू अगदी जर पाहिलं तर खाकी वर्दीमध्ये असलेले पोलीस कर्मचारी आज तुम्हाला क्रिकेटच्या पोशाखामध्ये दिसतात. हे क्रिकेटचं वेड आहे. अगदी प्रत्येकाला क्रिकेटचं वेड असतं आणि ते तुम्हाला मैदानामध्ये घेऊन येतो. जरी तुम्ही पोलीस असाल परंतु क्रिकेट खेळापासून तुम्ही दूर राहू शकत नाही. आज पुन्हा एकदा सिद्ध झालाय आणि आपण साहेब चषक 2024 मध्ये अक्षयजी हे कार्य पाहतोय. नक्कीच दोन्ही संघांना इथे मात्र संधी दिली जाते. अगोदर देखील आपण उल्लेख केला होता कामानिमित्त नेहमी बिझी असतात. त्यांच्यामुळेच आपण खऱ्या अर्थाने घरामध्ये एक सुंदर झोप आपल्याला मिळते आणि त्यांचं कार्य नेहमी अफाट राहिलं आहे. म्हणूनच
वाऱ्यामुळे नाही, तिरंगा फडकतो तो भारतीय सैनिकांच्या श्वासामुळे आणि पोलीस दलाच्या खात्यामुळे. तर नक्कीच कौतुक करावं लागेल. आज मैदानावरती खेळण्यासाठी दाखल झालेत, वेल काढलाय आणि मोहनदादा पाटील यांचं देखील आभार मानावं लागेल, कारण या पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी देखील मैदानामध्ये खेळण्याची संधी दिली आहे. राऊंड विकेट प्रफुलच्या विरोधात इथे समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. अमर अगदी पोहोचण्याचा प्रयत्न करतायत परंतु थांबलेत आणि इथे एकच धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली या 26 या आकड्यावरती. अमर पवार गोलंदाजी चांगली करतायत. राऊंड विकेटनं गोलंदाजी करत असताना वेगाचा वापर करतायत, टप्पा अचूक आहे, मोठा फटका खेळू देत नाहीये. चांगल्या धाटणीचे गोलंदाज आहे. अनेक कित्येक दिवसापासून ते क्रिकेटपासून दूर होते, परंतु आज क्रिकेट खेळत असताना अमरनं देखील इम्प्रेस केलाय, चांगली गोलंदाजी केली. जरूर त्यांच्या या षटकामध्ये चौकार आलाय अक्षयजी, परंतु चांगल्या पद्धतीनं षटकाची समाप्ती देखील केली आहे. इथे 2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना फलकावरती धावसंख्या पाहताय 26 या आकड्यावरती. थँक्यू डीजे. 2 ओव्हर 26 धावा. जुचंद्र मास्टर जबरदस्त संघ आणि त्यांच्या समोर नायगाव पोलीस दल. या दरम्यान ही मॅच आपण बघतोय. दत्ता मुंडे बॉलिंग बारवरती, आणखीन एक एक्सपिरियन्स गोलंदाज आहे ज्याच्याकडे अनुभव आहे. मात्र आज क्रिकेट खेळत असताना कुठला अनुभव शेअर करेल. आणि एका साईडला मास्टरचे मास्टर माइंडेड बॅटर प्रफुल भोईर, रन मशीन ज्यांच्याकडे पाहिलं जाते. आतापर्यंत धावा येत आहेत प्रफुलच्या बॅटमधून. 7 चेंडूमध्ये 14 धावा, 200च्या स्ट्राईक रेटने ते देखील चांगली बॅटिंग करतायत. 2 ओव्हर 26 झाल्यात. पहिला बॉल दत्ता मुंडे या गोलंदाजाचा. फिरकीपट्टू आहेत आणि ते चेंडू फिरवण्याची शैली ही अप्रतिम नेहमीच आपण पाहिलंय दत्ता मुंडे या गोलंदाजाच्या माध्यमातून. दरवर्षी निशांजी या स्पर्धेचे आयोजन बघतो आणि दरवर्षी एक प्रेक्षणीय मॅच आपण नेहमीच पाहत असतो, जुचंद्र मास्टर वर्सेस पोलीस दल. तर नक्कीच चांगली संकल्पना आहे. अगदी प्रेक्षणीय सामना क्रीडा रसिकांच्या भेटीला आलाय. महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचारी आणि एका बाजूला जुचंद्र चे मास्टरचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. दत्ता मुंडे राऊंड विकेट प्रफुलच्या विरोधात. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अलाउन द कापे चेंडू ट्रॅव्हल झाला वाईड ऑफ लॉंग ऑनला. शतरक्षक पुढे आलेत आणि चांगलं शतरक्षक पाहायला मिळालं. इथे 1 धाव मिळते. इथे धावा रोखाव्या लागतील कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 26 धावा, त्यामुळे इथे धावा रोखाव्या लागतील. आणि धावा रोखणं का गरजेचं आहे तर जुचंद्र मास्टर नेहमी मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतो, म्हणून या संघाकडे चांगला बॉलिंग अटॅक देखील आहे आणि सरावापासून नेहमीच दूर असतात पोलीस दल. मात्र बघूया खेळ त्यांच्या अंगामध्ये तर आहेच, कशा प्रकारे खेळी होईल हे देखील पाहिलं जाईल, कारण की अजूनपर्यंत आपण प्रॅक्टिसला पाहिलं तर चांगला खेळ त्यांचा देखील पाहिला. 28 धावा 3 बॉल. तर नक्कीच तुम्ही उल्लेख केला का सरावापासून दूर असतात पोलीस दलाचे कर्मचारी, परंतु त्यांची फिटनेस सुरू असते. अगदी कालच्या दिवसामध्ये मी पाहिलं तर नाशिकमध्ये जाऊन ट्रेनिंग घेऊन देखील आलेत. अमर पवार डाऊन द बॉल, इथे चुकी होणार नाहीये. टिपलाय झेल आणि इथे पहिला धक्का बसलाय जुचंद्र मास्टर्स या टीमला. फलंदाज बाद. थँक्यू. खूप चांगला झेल कंप्लीट केलाय. लॉंग ऑफ वरून अगदी मिड ऑफ पर्यंत पोहोचले होते अमर पवार आणि चांगला झेल कंप्लीट केलाय. पहिला धक्का या षटकामध्ये. विकेट मिळणं गरजेचं होतं कारण भागीदारी चांगली होत होती आणि कुठेतरी धावा रोखणं गरजेचं होतं आणि त्यासाठी खूप चांगलं कार्य केलंय दत्ता मुंडे या गोलंदाजाने. विकेट मिळवली. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. राऊंड विकेट पुन्हा एकदा तयार होतील. इथे चांगला फटका चेंडूला लॉफ केला. शतरक्षक आहे तिथे, चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं आणि इथे देखील 2 धावा मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जरी मास्टरचे खेळाडू असले तरी रेग्युलर क्रिकेटरच्या खेळाडूंना लाजवतील अशा प्रकारचं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते या मास्टरच्या खेळाडूंचं. आणि नक्कीच आजकालच्या खेळाडू आहेत जे मोठे फटक्यांवरती जास्त डील करतात. मात्र इथे सिंगल डबल बघा बेसिक क्रिकेट आणि त्या अनुषंगाने जरी धावा केल्या ना तरी बघा 3री ओव्हर चालू आहे. 5 चेंडू फेकून झाल्यात. 28 धावा ओव्हर झाले. तर इथे मात्र आपण बघतोय फलकावरती 28 धावा 30 धावा झाल्यात. माफ करायचं आहे. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र वर्सेस जय महाकाल मालजीपडा
दोन्ही संघ आले असतील तर आपली रिपोर्टिंग करा आणि टॉस करण्याकरता आपली फॉर्मॅलिटी देखील पूर्ण करा. 3 ओव्हर 30 धावा, 10चा रन रेट देखील मेंटेन केला निशांतजी. या षटकामध्ये धावा अगदी रोखलेत. खूप चांगल्या रीतीनं गोलंदाजी दत्ता मुंडेने केली. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला. चांगली भागीदारी होत होती. विकेट घेणं गरजेचं होतं आणि ते कार्य दत्ता मुंडे या गोलंदाजाने केलंय. चांगली गोलंदाजी गणेश गावंडे. अगदी जर पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये खूप जास्त धावा, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा, तदनंतरच्या षटकामध्ये कमी धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी, फक्त 4 धावा पाहायला मिळाल्या. राऊंड विकेट. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न सुरुवातीलाच खूपच जास्त शपल क्रॉस केले होते. भरपूर बाहेर निघाले होते आणि स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे केलाय फलंदाजाने. इथे डॉट चेंडू पाहायला मिळतोय आणि गोलंदाजाने हेरलं, कारण यावेळेस फुटवर्क केला आणि तदनंतर चांगला चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज गणेशच्या माध्यमातून. बघूया आता संजू कशा प्रकारे बॅटिंग करेल. ज्याच्याकडे जास्तीत जास्त फाईन, हुक, स्कूप अशा प्रकारचे फटके आहेत, मात्र ते फटके आज दिसले नाही. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय आणि लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वाईड ऑन मिड ऑन पर्यंत पोहोचेल. तिथपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट. तिसरेचा होईल का प्रयत्न, तर पाहता पाहता फेकी खराब आणि त्याचा फायदा होईल या 3 धावेंचा. 3 धावेने धावपळत 33 धावा. हसमुख एक हार्ड हिटर बॅटर आहे. त्याची बॅटिंग आपण नेहमीच पाहिले. षटकारांसाठी ओळखला जाणारा खेळाडू आणि प्रत्येक षटकाराला मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपये दोन्ही संघांकरता पारितोषिक लावून खेळाडूंना प्रोत्साहित केलं जातं. अगदी पहिल्या दिवसापासून हे कार्य या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. साहेब चषक 2024चा दैदिप्यमान क्रीडा सोहळा, अफलातून क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी जर पाहिलं तर डॉट चेंडू पाहायला मिळते. गुडलँड स्पॉटवरती चेंडू पडला आणि तदनंतर खाली राहिला. ज्या उंचीसाठी फलंदाज खेळले होते ना, ती उंचीच प्राप्त झाली नाही आणि ते डॉट चेंडू पाहायला मिळतोय अक्षयजी. हा, नक्कीच उंची प्राप्त झाली नाही, त्यामुळे बॅटर देखील बीड झाला. स्टंपच्या अगदी वरून चेंडू निघून गेलाय. पुढचा बॉल. यावेळी बॅटची एज, आउटसाइड एज आणि इथे मात्र कोणती चूक होणार नाही. हसमुख स्ट्रगल करत होता, मात्र इथे एज लागल्यानंतर कॉड बिहाइंडच्या माध्यमातून दुसरा विकेट धावून 33 धावसंख्येवर. थँक्यू थँक्यू. खूप चांगलं संगीत. महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक जगदीशजी पाटील यांच्या आवाजानं आपण पाहतोय. मोहनदादा पाटील यांचं गुणगान गाणारं संगीत अगदी पहिल्या दिवसापासून आपण ऐकतोय. कालचा दिवस फार मोठा होता, कारण काल भाईंचा वाढदिवस होता. अनेक क्रीडा रसिक या मैदानावरती दाखल झाले. भाईंचे चाहते दाखल झाले. भाईंवर प्रेम करणारे मित्रांचा गोतावळा देखील या ठिकाणी दाखल झाला होता आणि काय जबरदस्त पद्धतीनं या ठिकाणी वाढदिवस साजरा केला. आणि भाईंना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, कारण कालच्या दिवसामध्ये मी उपस्थित नव्हतो आणि आमच्या समालोचक परिवार आणि पंचांनी वाढदिवस देखील साजरा केला आमच्या वतीनं. इथे धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली या 34 या आकड्यावरती. 34 धावा फलकावरती आणि आतापर्यंत विचार केला तर जबरदस्त कमबॅक. गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय गणेश गावंडे आपण बघतोय आणि 5 बॉल फेकून झाल्यात. फलकावरती धावा आहेत 34 धावा. अंतिम बॉल या ओव्हरचा. 11 बॉल मध्ये 8च धावा दिल्यात मागील ओव्हर पासून आतापर्यंत. यावेळी मात्र काय टर्न झाला. शेन वॉर्नची गुगली आपण पाहिली असेल त्या प्रकारचा लुक. लेग ब्रेक चेंडू होता आणि लेग स्टंप वरून ऑफ स्टंप काय चेंडू पाहायला मिळतोय. एक मिरॅकल चेंडू होता आणि इथे बॅटर मात्र क्वेश्चन मार्क. 33 धावसंख्येवरती लागलाय आणखीन एक धक्का. 4 ओव्हरचा संपलाय खेळ. सामाजिक क्रीडा क्षेत्रात त्यांनी नाव मोठा कमावला. थँक्यू थँक्यू. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आणि जय महाकाल मालजीपाडा या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण या टॉस करण्यासाठी. आजच्या दिवसातील पहिला सामना पाहायला मिळतोय, परंतु इथे प्रेक्षणीय सामना सुरू आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील कार्यरत पोलीस अधिकारी विरुद्ध जुचंद्र मास्टर्स या 2 संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे, सदरक्षणाय खल निग्राय, दुर्जनांचा नाश करणं आणि सज्जनांना न्याय देणं हे कार्य पोलीस दल सातत्यानं करत असतात. आणि आज ते मैदानावरती खूप चांगला खेळ करतात. मागील 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे.
या गोलंदाजानं चांगलं कमबॅक केलंय, कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 26 धावा, त्यानंतर काय गोलंदाजी केली, अफलातून गोलंदाजी. शेवटचं षटक, स्लॉगवरचं षटक, संघाची धावसंख्या 34 या आकड्यावरती पाहतो. या मॅच मध्ये 3 गडी गमावलेत जुचंद्र मास्टर्सच्या टीमनं, परंतु इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. स्लॉगवरचं षटक आहे, निर्णायक षटक आहे, या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. कोलवट टप्प्याला चेंडू आहे, बिग हिट केलाय. यावेळेस पाहिलं तर चेंडू हवेत आहे, शतरक्षक डाऊन द बॉल, इथे चुकी होणार नाहीये. अजून एक झेल टिपलाय, परतावा लागेल फलंदाजाला, फलंदाज बाद. लॉंगनला मस्ते साहेब होते आणि काय कमालीचा झेल घेतलाय, अफलातून झेल. तर नक्कीच या ठिकाणी साहेबांचं आगमन झालेलं आहे, मस्ते साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. आणि आपल्या कर्मचाऱ्यांचे ते सामने पाहत आहेत आणि साहेबांना देखील आपण खेळताना पाहिलं असतं, परंतु उशिराने साहेब या ठिकाणी दाखल झालेत. तर नक्कीच साहेब देखील खेळू शकले असते, कारण परंतु साहेबांचे या ठिकाणी अधिकारी जे पोलीस दल आहेत त्या ठिकाणी खेळत आहेत आणि चांगला खेळ देखील मैदानावरती दाखवत आहेत. समित पाटील आला एक जबरदस्त बॅटर आणि इथे मात्र समितचा फिटनेस बघून वाटत नाही की मास्टरचे खेळाडू आहेत. यंग प्रमाणे त्यांचा फिटनेस मेंटेन केलाय. मागील जी स्पर्धा पाहिली अप्रतिम स्पर्धा होती समितदादा पाटील यांची आणि आज चांगला खेळ देखील त्यांचा आपण बघतोय. फळकावरती धावा आहेत 35 धावा, 4 बॉल शिल्लक आहेत निशांजी आणि इथे मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर इथे धावसंख्या मोठी उभारावं लागेल. चांगली धावसंख्या उभारावं लागेल. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये चांगल्या धावा, परंतु मागील 2 षटकामध्ये मॅचमध्ये कमबॅक केला. पोलीस दलाने चांगली कामगिरी केली आहे, परंतु इथे चांगली फलंदाजी करावी लागेल. जितू मैदानावरती दाखल झालाय, आक्रमक खेळाडू आहे. अनेक कित्येक वर्षे या खेळाडूने देखील क्रिकेटमध्ये चांगला खेळ केलाय. तो खेळाडू मैदानावरती आहे, परंतु त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. स्लॉगवरचं षटक आहे, एका बाजूला समित पाटील तर एका बाजूला जितूला देखील पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅकवरती दत्ता मुंडे. काय गोलंदाजी केली आहे या गोलंदाजानं, अफलातून गोलंदाजी केली आहे, या मॅच मध्ये इम्प्रेस करतोय. राऊंड विकेट, पुन्हा एकदा गोलंदाज तयार या मॅच मध्ये. यावेळेस पाहिलं तर चांगला फटका लॉंग ऑफला खेळले, शतरक्षक तिथे आहे, डाऊन द बॉल. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न केला, एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न, झेल सुटलाय, परंतु तिथे 2 धावा मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला स्ट्रोक खेळले होते, परंतु टायमिंग व्यवस्थित साधू शकले नव्हते. एलिव्हेशन भरपूर होतं, परंतु डिस्टन्स कमी होतं या चेंडूवरती आणि ते 2 धावा मिळतील जितू या खेळाडूला. कौतुक करेन फिल्डरचा देखील, कॅच घेण्याकरता धावला होता, शेवटपर्यंत नजर होती. 3 बॉल फेकून झाल्यात आणि फलकावरती 37 धावा, 4 विकेट. सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहील, फक्त लक्ष कॉन्सन्ट्रेट तुमचं नीट ठेवा. 3 बॉल 37 धावा आणि कॅप्टन कूल चांगल्या फॉर्म मध्ये, एक झेल देखील घेतला. त्यानंतर प्रत्येक बॉल वरती आपण बघतोय तुटून पडला. यावेळी जितेंद्र पाटील ज्यासाठी ओळखला जातो त्या प्रकारची बॅटिंग होत नाही आणि पुन्हा एकदा प्रकाश झोतामध्ये येतोय. प्रकाश नावाचा खेळाडू, कॅप्टन कूल जबरदस्त घेतोय झेल. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. गोलंदाजाच्या माध्यमातून अगदी इम्प्रेस करतायत गोलंदाजी करत असताना. मागील 2 षटकामध्ये चांगलं कमबॅक केलाय, कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. आणि शतरक्षण देखील चांगलं राहिलंय. काही प्रकाशनं झेल कमालीचा घेतलाय या मॅच मध्ये. अमर पवारने एक झेल घेतला, 2 प्रकाशनं देखील घेतलेत. एक खेळाडू लॉंग ऑफला, वाईड ऑफ लॉंग ऑफला आणि प्रकाशला आपण लॉंग ऑनला पाहतोय. चांगलं शतरक्षण पाहायला मिळतं या शतरक्षकाच्या माध्यमातून. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती शेवटचे 2 चेंडू पाहायला मिळतात या मॅच मध्ये. फुलटच बॉल समोरच्या दिशेने खेळलेत, लॉंग ऑनला प्रकाश आहे तिथे, चेंडू अडवतील आणि इथे फक्त एकच धाव मिळते. फुलटच चेंडू होता, व्यवस्थित टायमिंग करू शकले नव्हते. लॉंग ऑनला चांगलं शतरक्षण पाहायला मिळाला आणि इथे फक्त एकच धाव मिळते. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 38 या आकड्यावरती. 38 धावा, 5 बॉल, अंतिम बॉल या इनिंगचा. समित पाटील करता हा चेंडू देखील अप्रतिम होता आणि मोठा फटका खेळायचा होता, मात्र 38 सर्कलच्या आतमध्येच चेंडू राहतोय. शॉर्ट मिड विकेट रिझनला 2 धावा कंप्लीट. पहिल्या इनिंगचा संपलाय खेळ आणि 40 धावा फलकावरती लगावल्यात. 41 धावे संख्येचं आव्हान आहे.
30 बॉल मध्ये 41 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. एक इनिंग आपण पाहिली तर निश्चित रूपाने जुचंद्र मास्टरची देखील चांगली राहिली, मात्र काय या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल का हा प्रश्नचिन्ह आहे. कारण की एका साईडला नायगाव पोलीस दल यांचं कार्य अफाट नेहमीच पाहिलंय, आता क्रिकेट कशा प्रकारे खेळलं जाईल हा प्रश्नचिन्ह निर्माण राहिला. 41 धावा जिंकण्याकरता आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची जान. थँक्यू. चला जय महाकाल मालजीपाडा टीम आपला कॅप्टन वेलकम. निलेश दादा म्हात्रे शाखा प्रमुख चंद्रपाडा आपलं हार्दिक स्वागत. वेलकम लोटेकर साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत. उद्योजक चंद्रपाडा वाकीपाडा. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आपला संघनायक आणि एका साईडला आपण बघतोय जय महाकाल मालजीपाडा आपला देखील संघनायक. टॉस करण्याकरता या आणि आजचा शेड्यूल तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. आज सर्व मॅचेस ज्या असतील 5-5 ओव्हरच्या असतील याची नोंद प्रत्येक संघाने घ्या. 5 ओव्हरचा गेम राहील संपूर्ण दिवसामध्ये. आज साहेब चषक 2024 चे आणि दिवस तिसऱ्यातला पहिला मॅच जो आता चालू आहे तो प्रेक्षणीय मॅच आहे आणि आजच्या शेड्यूल नुसार पहिला मॅच आपल्या भेटी करता येईल. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र ज्यांचा होम पिच आहे आणि एका साईडला आपण बघतोय जय महाकाल मालजीपाडा. या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच आपण पाहणार आहोत. दोन्ही संघांचे कॅप्टन्स लवकर या. मालजीपाडा टीम टॉस होत राहील. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. मास्टर्स चला आपल्याकडे वेळ नाहीये. 2 बॅटर्स पाठवून द्या त्वरित, कारण वेळापत्रक आज योग्य त्या वेळेत पूर्ण व्हायला हवं, त्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतोय. चला दोन्ही कॅप्टन्स प्रसन्न चला प्लीज टॉससाठी या. आणि चेतन पाटील अजिंक्य स्पोर्ट्स टॉससाठी त्वरित यायचे प्लीज. नितीनदादा पाटील खुश असतील, आणखी काल गोरसाई बी संघ त्यांचा वरती आलाय आणि नक्कीच जबरदस्त खेळ राहिला. दरवर्षी त्यांचा आमंत्रित संघ असतो तो. कॅप्टन आले आहेत जय महाकाल मालजीपाडा संघाचे कार्तिक आणि एका साईडला चेतन पाटील चँग. पोलीस दल कृपया आपले 2 फलंदाज पाठवून द्यायचे प्लीज. तुम्ही 20 मिनिटांमध्ये पहिला डाव संपवलाय. आपण इम्प्रेस आहोत तुमच्या कामगिरीवर, पण आता हा दुसरा डाव देखील त्याच वेळेत संपन्न व्हायला हवा, त्यासाठी प्रयत्न तुमचे दिसून येतील अशी अपेक्षा. टॉस टॉस वेलकम चेतन पाटील आणि एका साईडला कार्तिक. 5 ओव्हरचा मॅच असेल. 2 पॉवर प्लेचे षटक असतील आणि 4 गोलंदाजचा वापर तुम्हाला करावा लागेल. टॉस आपण बघतोय खास बनवला या स्पर्धेकरता. द ग्रेट मराठा आणि एका साईडला साहेब चषक नितीनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल.
साहेब चषकाचा कॉल आलाय. साहेब चषक पाहुण्यांना विनंती करेन अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. जय महाकाल मालजीपाडा टॉस आपण जिंकला. डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण. प्रॉपर प्लेइंग 11 आले का तुमची उपस्थितीत? हा आले, 2 जण यायचे आहेत. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. काय मनामध्ये विचार असेल? अजिंक्य संघाला कितपत थांबवण्याचा प्रयत्न असेल? तरी पण 40-45च्या आसपास थांबवण्याचा प्रयत्न असेल. कसा राहिला यंदा जय महाकाल मालजीपाडा संघाचा खेळ? खूप छान. कोणते असे खेळाडू जास्त फॉर्ममध्ये दिसतात यंदाच्या हंगामात? समीर, दीपू, केवल, आदेश आणि बाकी आहेत हळूहळू येत आहेत. शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. टॉस जिंकला असता अजिंक्य संघ डिसिजन काय असतं? क्षेत्ररक्षण घेतलं. बॅटिंग करायचं होम पिच आणि होम पिचवर काय टार्गेट असेल मनामध्ये? 55 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करू. आणि यंदा अजिंक्य संघाचा खेळ कसा राहिलाय? खेळ तर चांगलाच सुरळीत चालू आहे. याच्या पुढे पण चांगलाच करत राहू. एकंदरीत काय म्हणालाय एकंदरीत मोहनदादांविषयी या संपूर्ण स्पर्धेविषयी? आयोजन तर खूपच चांगलं असतं मोहनदादा यांचं. आणि त्यांच्या बाबतीत बोलायचं तर प्रत्येक टुर्नामेंटला प्रत्येक संघाला ते सपोर्ट करत असतात. आणि दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. मॅच चालू झालाय तर सेंटर न्यूज आहे. जय महाकाल मालजीपाडा टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया कॉम्बॉक्समध्ये जिथे सज्ज आहे सुप्रीमोमध्ये ज्यांचा आवाज ऐकला मनीषजी पाटील सर आणि एका साईडला असतील निशांतजी पाटील. थँक्यू. धन्यवाद अक्षयजी सटम. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर जुचंद्र मास्टर्स या संघाने बनवलेले आहेत एकंदरीत 40 धावा आणि जिंकण्यासाठी 41 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मी मनीष पाटील सर्व क्रीडा रसिकांचं साहेब चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. दरम्यान दुसरा डाव सुरू झालेला आहे आणि 41 धावांचा पाठलाग करताना 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोलीस दल नायगावचे अशोक आणि चेतन आपण पाहतोय. चेतन यांच्या वतीने आतापर्यंत योगदान मिळालेलं आहे 5 धावांचं. अशोक यांचं 1 धावेचं योगदान आणि धावसंख्या झाले 6. समालोचन कक्षामध्ये जॉईन झालेले आहेत अक्षयजी साटम, भरत वाघेला सर, रन मशीन यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. दरवर्षी ते या स्पर्धेनिमित्त भेट देत असतात. त्यांचं आपण करतोय सहर्ष मनपूर्वक स्वागत. वेलकम. मस्के साहेबांकडून षटकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस. फुललेनचा बॉल ड्राईव्ह केला, बॉलला मिड विकेटच्या बॉलला कॅरी करेल तोपर्यंत झाली चूक आणि बॉल बॅकअप मिळेपर्यंत एक सिंगल पूर्ण झालेली आहे. धावसंख्या पोहोचते 8 या आकड्यावर. 8 रन्स ऑन बोर्ड. 5 बॉल 8 धावा आणि जबरदस्त मॅच रंगेल यात काही शंका नाही. 41चं आव्हान आहे. अगोदरच शफल झाले होते. मिड विकेटला बॅटचा फेस त्यांनी ओपन करून ठेवला होता पण खूप चांगलं व्हेरिएशन गोलंदाज संजय पाटील यांचं पाहायला मिळालं. शेवटच्या बॉलवर आलाय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि ज्या गतीनं धावांचा पाठलाग करायचा आहे पोलीस दल नायगावला तीच गती तुम्हाला स्कोरशीटवर पाहायला मिळते. 8 धावा जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे ती म्हणजेच एकंदरीत 33 धावांची. बॉल शिल्लक असेल 24. पहिल्या डावाच्या आपण पहिल्या 2 षटकांचा आढावा घेतला तर 26 धावा बनवल्या होत्या जुचंद्र मास्टर्सने पण त्यानंतर पोलीस दलातील गोलंदाजांनी तिखट गोलंदाजी सादर केली आणि फलंदाजांना अक्षरशः जखडून ठेवण्याचं काम केलेलं आहे. यालाच म्हणतात क्रिकेटचा खेळ. प्रत्येक षटकात तुमच्या मनासारखा खेळ अक्षयजी होऊ शकणार नाही. नक्कीच नो डाऊट. त्या अनुषंगाने खेळ देखील तुम्हाला करावं लागेल. राणे साहेबांचं शुभागमन होतंय. आपलं हार्दिक स्वागत. 8 धावा 1 ओव्हर नंतर विकेट गेलेला नाहीये त्या कारणास्तव पार्टनरशिप बिल्ड होते. बघूया धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. स्वप्नील मुकादम बॉलिंग मार्कवरती. स्वप्नील एक प्रॉफिटेबल असेट आहे. फुललेनचा बॉल चिप केलाय. बॉल क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतील प्रफुल्ल त्या ठिकाणी त्यांना हुलकावणी देऊन बॉल जाईल थेट वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. या षटकाची दमदार सुरुवात चौकार. सामाजिक क्रीडा क्षेत्रातील त्यांनी नाव मोठा कमावला. थँक्यू. पहिलाच चौकार आला. मिसफील्ड झाली. प्रफुल्ल भोयर कॅच घेण्याचा प्रयत्न केला. चेंडू अडवू की नको हा दुविधा माइंड मध्ये होता आणि इथे मात्र चौकार आल्यानंतर 12 धावा या फलकावरती. बिनबाद 12 धावा. स्वप्नील यावेळेस फुललेनचा बॉल पण या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी मिस करतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर होता फलंदाजाचा. बॉल कव्हर केला जाईल स्क्वेअर लेगला. 2 फलंदाजांचा ताळमेळ चुकला. दोन्ही फलंदाज एकाच एंडला. त्याचमुळे ही जोडी आता फुटलेली आहे. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय पण 1 धाव लेग बाईची वेळ. धावसंख्या 13. गडीबाद 1. पोलीस दल नायगाव. पालघर जिल्ह्यात आणि वसईत शिवसेनेचा
स्वाभिमान पालघर जिल्ह्यात आणि वसईत अग्रसेनेचा स्वाभिमान आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दुकानची आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या थँक्यू डीजे. विकेट गेल्यानंतर 13 वरती आलाय पहिला फेरा. 1 विकेट गेलाय, 1.2 चेंडू आणि पाटलाग 41 धावसंख्येचा केला जातोय. पहिला चौकार आला, त्यानंतर स्वप्नीलचा कमबॅक. यावेळेस गती परिवर्तित हा चेंडू होता. थोडीशी बॉलला फ्लाईट दिली, ऑन साईडला बॉलला टोन केलं. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला, जितेन त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. एक सिंगल मेल, एका सिंगल धावफलक पुढे जाईल आणि पोहोचेल तो म्हणजेच 14 या आकड्यावर. एका धावेने धावफलक 14. पुढचा बॉल यावेळी काय टर्न केलाय, आतून चेंडू बाहेर निघून गेलाय. वाईड बॉलचा इथे इशारा येतोय. एक्स्ट्रा धावेने धावफलक पुढे सरसवले. 15 धावा, 1 गडी बाद. स्वप्नील छोटासा रनअप स्वप्नीलचा पण अनुभव वाख्याण्याजोगा. चांगला इन कटर त्यांच्या वतीनं पाहायला मिळाला आणि या चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न. ऑफस्टमच्या बाहेरच्या चेंडूला स्वीप करताना तुमच्याकडे एक चांगला बॉडी बॅलन्स असायला हवा आणि तोच बॉडी बॅलन्स मॅच व्यवस्थित झाला नाही दत्ता मुंडे यांचा. दरम्यान त्यांचं खातं अजूनही खुललं नाहीये. धावसंख्या झाली 1 गडी बाद, 15 धावा. पोलीस दल नायगाव 41 धावांचा पाठलाग करताना. फुललेंचा बॉल होता. खूप चांगला टर्न आहे स्वप्नील यांच्याकडे. त्या टर्न मध्ये एक शिस्त आहे आणि त्याचमुळे फलंदाज थोडेसे संभ्रमात येतात. स्ट्रोक खेळताना मोठ्या फटक्याचा विचार आहे, पण तो विचार फक्त विचारच राहिलाय. आणि बिझी खेळाडू आहे. आपण बघितलं 1 गाव 1 फॉर्मॅट, ओपन फॉर्मॅट आणि मास्टर अशा प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये आपण नेहमीच पाहिलाय. पुन्हा एकदा इन कटर चेंडू होता. काय जबरदस्त टर्न केले जात आहेत. वारंवार ऑफ ब्रेक या प्रकारचे चेंडू पाहायला मिळतात. ऑफ कटरचे चेंडू आणि इथे मात्र या गोलंदाजाचं कौतुक करेन. बाईकच्या माध्यमातून ही धाव येते. बॅटची हेज लागले. ओव्हर झाले 2 ओव्हर आणि फलकावरती धावा झाल्यात, त्या म्हणजे 16 धावा. 16 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आणि अजून जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 18 चेंडू 25 धावा. सामना चांगला रंगेल यात कुठलंच दुमत नाहीये, कारण दोन्ही संघ आता प्रतिष्ठेची लढाई लढतात. एका बाजूला जुचंद्र मास्टर जे प्रत्येक आठवड्यात वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन क्रिकेट खेळतं आणि एका बाजूला पोलीस दल जे मात्र नेहमीच बिझी असतात समाजसेवेसाठी किंवा नागरिकांच्या संरक्षणासाठी. आणि आता जर खेळण्याची संधी मिळाली तर जिंकण्याचा प्रयत्न 100% असेल त्यांचा. आणि त्याच अनुषंगाने तर आज आलेत ते. खऱ्या अर्थाने आज चांगला परफॉर्मन्स आपण पाहिला. गोलंदाजी करत असताना बॅटर आपण बघतोय दत्ता मुंडे, त्याने 2 ओव्हरमध्ये 10 रन्स दिले होते आणि 3 विकेट्स घेतले होते. मात्र आता चांगली बॅटिंग देखील करावी लागेल. नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत बॉलिंग ट्रॅकवर. राजेंद्र म्हणजेच गजा या नावाने सुपरिचित आहेत आणि पाहूया राजेंद्र यांची गोलंदाजी आपण कित्येक वर्षांपासून पाहतोय. आणि आता खरंच या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये तशाच तिखट गोलंदाजीची गरज आहे, तशाच कंजूष गोलंदाजीची गरज आहे, तशाच विकेट टेकर गोलंदाजीची गरज आहे. आणि त्याचमुळे मनाप्रमाणे क्षेत्ररक्षण सेट करण्याचा प्रयत्न आपण राजेंद्र यांचा पाहतोय. अनुभवी आहे. 6 बॉल 3 अनेक वेळा करून दिलेला नाही, ते देखील सांगून असा हा गोलंदाज आहे. अनेक वर्ष ज्याने गाजवल्यात. संजय राजेंद्र ड्राईव्ह केलाय बॉलला, वाईटची आउटसाइड एज. बॉल पोहोचते कव्हर पॉईंट. हरिदास त्या ठिकाणी बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल पूर्ण झालेली आहे. दोन्ही संघ या शर्यतीमध्ये एकाच स्थानावर दिसून येत आहेत. दोन्ही संघांचे प्रयत्न जिंकण्याची तत्परता स्पष्टपणे पाहायला मिळते. म्हणूनच 17 बॉल 24 ची गरज आहे. पहिला बॉल 1 रनाला, 17 चेंडू 24 धावेची गरज. पुढचा बॉल राजेंद्र होतं विकेटनं. शॉर्ट ऑफ लाईन बॅकफुटला गेले, रूम क्रिएट केला, कट केलाय बॉलला. हरिदास त्या ठिकाणी थोडे स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. कॅचसाठी जायचं की बॉल अडवायचा आहे, पण त्या ठिकाणी त्यांनी बॉल अडवला. एक सिंगल फक्त मिळालेली आहे. टीम पोलीस दलला धावसंख्या पोहोचते आता 18 जिंकण्यासाठी 16 चेंडू 23 गरज. थोडासा शॉट पडला. हरिदास दुविधा माइंड मध्ये दिसला आणि त्या कारणास्तव हा झेल होऊ शकला नाही. मात्र 1 धाव कंप्लीट केले. गजा अपकट बॉलला खूप चांगला बाउन्स मिळतोय. ही तर तत्परता आहे, ही निपुणता आहे गोलंदाजाची की बॉलला गती न देता कशा पद्धतीने बाउन्सच्या आधारावर फलंदाजाला अडवायचं आणि तेच 15च्या आतमध्ये राजेंद्र करताना पाहायला मिळाले. येतोय डॉट जो खूप महत्त्वाचा होता. या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये डॉट बॉलचं महत्त्व देखील आहे. जेव्हा आपण लो स्कोर टार्गेट डिफेंड करतो. 3 स्टम्प्स मोकळ्या ठेवल्या आणि यष्टीवेदी चेंडू हाताळला गेला का? गेल्या कित्येक दशकांपासून या गोलंदाजाची चर्चा आहे. त्या चर्चेला या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे राजेंद्र यांनी. विकेट त्यांच्या खात्यामध्ये बसतोय दुसरा धक्का टीम पोलीस दलला. धावसंख्या 18 गडी बाद 2. पालघर जिल्ह्यात
आणि वसईत शिवसेनेचा अभिमान, पालघर जिल्ह्यात आणि वसईत अग्रसेनेचा स्वाभिमान. थँक्यू. या ठिकाणी महेशजी बोडके साहेबांचं शुभागमन होते, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. साहेब चषक 2024 मध्ये 14 बॉल 23 ची गरज. म्हणूनच राजेंद्र गजा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. वाघेला सर आपण बघतोय आणि रण मशीन ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला, अनेक वर्ष द ग्रेट मराठा संघाची देखील सेवा त्यांनी केली. गौतम वाघेला हा खेळाडू लवकरच तुम्हाला भारतीय संघामध्ये सुद्धा खेळताना पाहायला मिळू शकेल. गौतम भरत वाघेला. 14 चेंडू 23 धावांची गरज. शॉर्ट लाईन हुक करायचं होतं. बॅच लिडिंग बॉल मागे फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी चांगला स्टॉप. एक सिंगल मिळणार आहे. सिंगल धावसंख्या पुढे जाईल, पोचेल 19 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 13 चेंडू 22 ची गरज. मॅच टफ झालाय. 13 बॉल 22 ची गरज आणि इथे मात्र जबरदस्त चेंडूला स्टॉप केला जातोय. कांचन पाटील ज्याला या संघाचा पोलार्ड देखील म्हटलं जातो. एक्झॅक्टली प्रत्येकाने एक ओळख कमवलेली आहे आपल्या क्रिकेटच्या खेळाच्या आधारावर. स्टेप आउट झाले. बॅकच्या टोला कनेक्शन. बॉल क्रॉस करतोय मिड ऑफ. क्षेत्ररक्षक प्रफुल बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॉलिंग एंडला थ्रो आणि त्या ठिकाणी अजूनही तो समरव धाव घेण्याचा 2 फलंदाजी दरम्यान पाहायला मिळाला. मिळते फक्त एकच धाव. 3 षटकांचा संपलाय खेळ. 3 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे पोलीस दलाची 2 गडी बाद 20 धावा. आवश्यकता आहे 12 चेंडू 21 ची. 12 बॉल्स अँड 21 रन्स रिक्वायर्ड टू विन. थँक्यू. अप्रतिम हे संगीत मंत्रमुक्त करणारं संगीत आहे. मॅचच्या दिशेने 12 बॉल 21 ची गरज. आकडा जर विचार केला उलट सुलट केला तर समान दिसेल, मात्र त्यामधलं अंतर फार मोठं आहे. 12 बॉल 21 आणि इथे स्ट्रायकिंगला बॅटर आपण बघतोय ज्याचा स्ट्रगल चालू आहे. अशोक सिंगल सिंगल सिंगल. त्यावेळी ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होता. बॅटर तिथपर्यंत पोहोचला होता मात्र कोणताही संपर्क झाला नाही आणि इथे व्हाईट बॉलची सांगता होते. एका धावेने धापळक पुढे सरसावते, येऊन पोहोचते 21 च्या घरामध्ये. 12 बॉल 20 ची गरज. मॅच समसमान स्थितीमध्ये आहे. धावांची आवश्यकता आहे पोलीस दलाला आणि त्या धावा कशाही मिळू द्यात त्यासाठी त्यांची मेहनत सुद्धा पाहायला मिळते. पण अवांतर स्वरूपातले ही धाव पोलीस दलाच्या धावफलकामध्ये ऍड होते आणि सुरुवात या षटकाची अवांतरने करतायत गोलंदाज स्वप्नील मुकादम, ज्यांनी या अगोदरचं षटक हाताळलं. सुरुवात त्यांची चौकाराने झाली होती पण त्यानंतर एक सातत्य डॉट बॉल सिंगल रन या ठिकाणी पाहायला मिळाले. म्हणूनच पुन्हा एकदा दुसरी संधी स्वप्नीलला स्पेल कंटिन्यू करण्यासाठी मिळते. धावसंख्या झालेली आहे 21. स्टेप आउट करायचं होतं मात्र इथे काही पे निघाय काही पे निशाणा आणि चेंडू मात्र शॉट थर्डमॅन रिझनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावफलक पुढे सरकले 22 च्या घरामध्ये. 11 बॉल मध्ये आता 19 धावसंख्येची गरज. प्रत्येक षटकावर तुम्हाला फोकस्ड राहावं लागते आणि तेच जुचंद्र मास्टर्स या संघाकडून पाहायला मिळालं. संजय यांचं पहिलं षटक जे होतं ते 8 धावांचं राहिलं. स्वप्नील यांचं दुसरं षटक 7चं, त्यानंतर राजेंद्र यांचं 4चं आणि आतापर्यंत बघा तितकासा प्रॉपर हँड आय कॉर्डिनेशन जुळला नाहीये. चेंडूला अगदी जवळून स्लाइस केलेला आहे. बॉल पोचेल बॅकवर्ड पॉईंटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत हरिदास बॉलचा पाठलाग करताना पाहायला मिळाले पण दरम्यान 3 धावा पळून पूर्ण केलेले आहेत आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अजूनही समाधान होत नाहीये. 4था धावेचा प्रयत्न होता. मिळतात या 3च्या वडील धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 25 धावा झाल्या. 10 बॉल मध्ये आता 16 धावांची गरज. मॅच टफ होताना दिसतोय आणि हेच प्रेक्षक पाहण्याकरता येतात. जरी प्रेक्षणीय मॅच असला तरी मात्र रफ अँड टफ पाहायला मिळतोय. 10 बॉल 16 ची गरज. बॉलिंग मार्कवरती स्वप्नील मुकादम पुन्हा एकदा सज्ज होतोय. तिसरा चेंडू या षटकातील ऑन ड्राईव्ह पाहायला मिळते. पुन्हा एकदा मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जितेंद्र पाटील पुढे येतोय. थोडंसं फंबलिंग होते आणि पाहता पाहता सिंगलला लगेच डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. ही खासियत आहे या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. 9 बॉल 14 ची गरज. म्हणतात ना की हायवेला ट्रॅफिक असेल तर गल्लीचा सहारा घ्या. या ठिकाणी चौकार षटकार येत नाही. सिंगल डबल ट्रिपलवर जास्तीत जास्त अवलंबून आता फलंदाज राहिलेले आहेत आणि त्याचमुळे धावफलकाला वेग सुद्धा मिळतोय. 27 धावा 2 गडी बाद आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 14 चेंडू 9 ची. सॉरी 9 चेंडू 14. एक पैसे थोडंसं उलट मी बोललो. आता एक चेंडू अजून कमी होईल. आता 8 चेंडूमध्ये 14 ची गरज आहे. 8 बॉल 14 रन्स. 8-14 हे मॅचचं समीकरण आहे आणि हा डॉट बॉल गेल्यानंतर पुन्हा एकदा बॅटिंग करणाऱ्या संघावरती प्रेशर आलाय. बघूया पुढचा बॉल.
यावेळी स्लॅश केला जातोय. हरिदास आहे पॉइंटला, मात्र पुन्हा एकदा स्ट्रगल त्याचा संपत नाही आणि चेंडू मात्र निघून जातोय डीप मध्ये. इथे 2 धावा कंप्लीट. 2च धावेवर समाधान मानेल की तिसरी घेतली जाईल. समित पाटील देखील इथे चुका करतो एसटी रक्षक आणि पाहता पाहता 3 धावा कंप्लीट. 7 बॉल मध्ये पाहिजेत 11 धावा. संघाची धावसंख्या 5 बॉल 30. कॅप्टनला वाटतं की माझा प्रत्येक पर्याय हा फायदा मिळवून देईल. या ठिकाणी राजेंद्र यांनी खूप चांगलं षटक मागचं हाताळलं होतं. राजेंद्रला सुद्धा कंटिन्यू करू शकले असते, पण स्वप्नील मुकादम हे सुद्धा काही कमी नाही आहेत. पण आजच्या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये 4थ्या षटकामध्ये स्वप्नील यांच्या वतीनं धावा खर्च झालेल्या आहेत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर 10 धावा त्यांच्या वतीनं खर्च झालेल्या आहेत आणि त्याचमुळे त्या गोष्टीची जाणीव आता पुढील षटकामध्ये जो गोलंदाज हाताळणार आहे षटक त्याला ठेवावी लागेल. 7 चेंडू 11ची गरज. 7-11 मॅच टफ झालाय. जरी नायगाव पोलीस दल असले तरी मात्र त्यांच्यामधला खेळ दिसून येतोय आणि जबरदस्त बॅटिंग. 7 बॉल मध्ये 11ची गरज. इथे स्कूप करायचं होतं. ऑफस्टंप वर पिचिंग केलाय. खूप बाहेरचा बॉल होता. बॅटर मात्र धावसंख्या धावण्याचा प्रयत्न सुद्धा केला नव्हता. अगोदर जर धावले असते तर कदाचित ही धाव झाली असती. क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाही. रनआउटच्या माध्यमातून विकेट जातोय. 6 बॉल मध्ये 11ची गरज. मॅच टफ झालाय आणि जाऊया DJ HM साऊंड कडे. येऊया मॅचच्या दिशेने. थँक्यू DJ. वेलकम बॅक. आपण पाहतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित भव्य दिव्य साहेब चषक 2024 निष्ठा साहेबांची आपण बघतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. हे स्लोगन आणि एकंदरीत 6 बॉल 11ची गरज. मॅच रफ अँड टफ. बघा वी नो की तुमच्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे, पण आमच्यासाठी वेळापत्रक महत्त्वाचं आहे. तर मी ड्रिंक्स ब्रेक संपला असेल तर त्वरित सामना ऑन करायचा आहे. पुढचा सामना असेल जय महाकाल मालजीपाडा वर्सेस अजिंक्य स्पोर्ट्स शिवचंद्र आणि तो देखील एक प्रतिष्ठेचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तर पोलीस दल नायगाव हा संघ 4 षटकानंतर पोहोचलाय 30 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 6 चेंडू 11ची गरज आहे आणि लक्षात घ्या मित्रांनो कंपल्सरी चेस आहे. त्याचमुळे पोलीस दलाला या 11 धावा 6 चेंडूंमध्ये पूर्ण कराव्याच लागतील. आपण पाहतोय साहेब चषक 2024. नक्की तेजस उंडेचं देखील कौतुक करेन. वॉटरबॉयची भूमिका ते अदा करतात आणि आज मात्र ते देखील चांगलं कार्य करतात. चांगला खेळाडू आहे. आमचा आवडता खेळाडू नेहमीच पाहिला आणि कधीच टेन्शन नसते त्यांच्या डोक्यावरती. स्माईल आणि नक्कीच एक वेगळा अनोखा रेकॉर्ड त्यांच्या नावावर देखील. रेकॉर्ड हा रेकॉर्ड असतो आणि तो मात्र कोण तोडेल का हा प्रश्नचिन्ह आहे. 6 बॉल 11ची गरज. प्रत्येक जण विक्रमादित्य आहे आणि प्रत्येकाला विक्रम आवडत असतात. म्हणजे ते क्षेत्र कुठलंही असू द्या, तुम्ही मैदानाच्या आत असा किंवा मैदानाच्या बाहेर, प्रेक्षक सुद्धा या सर्व गोष्टी पाहण्यासाठी स्पर्धांना भेट देत असतात. त्या आठवणी मनात साठवून ठेवण्यासाठी, मनात ठेवून जपण्यासाठी ते स्पर्धेला भेट देत असतात. 6 चेंडू 11ची गरज. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार जितेंद्र. लेफ्ट आर्म गोलंदाज पहिला बॉल. यावेळी मात्र लॉंग ऑफ रिझनला प्रफुल्ल भोईर आहेत आणि ज्या अनुषंगाने फिल्डिंग केले फेकी मात्र थोडीशी स्लोवर पाहायला मिळते. त्या कारणास्तव या 2 धावेने आता मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा स्थिती चेंज. 5 बॉल 9ची गरज. चपळता खूप महत्वाची आहे आणि चपळ तुम्ही असाल तर नक्कीच क्रिकेटचा खेळ तुमच्यासाठी आहे. बघा खूप चांगल्या पद्धतीनं पोझिशन बॅटरची पाहायला मिळाली. बॅकफुटला जाऊन पंच केले बॉलला सरळ बॅटचा वापर करताना. दरम्यान बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय डीप मधून पुढे. खूप मोठा पल्ला त्याने पार केला आणि धावता झेल घेण्याचा प्रयत्न जरूर क्षेत्ररक्षकाचा होता, पण शेवटच्या क्षणाला त्यांचे प्रयत्न कमी पडले आणि दरम्यान 2 धावा पूर्ण झालेले आहेत. बॅक टू बॅक 2 डबल्स आपण पाहतोय जितेंद्रच्या या षटकामध्ये आणि आता आवश्यकता जिंकण्यासाठी 4 चेंडू 7 धावा. 4-7 कंपल्सरी चेसिंग आणि इथे मॅच टफ झालाय. स्ट्राईकरला बॅटर चांगल्या धावसंख्या आता करतोय. अमर पवार पॉवर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते.